चला तर आज आपण बनवूया चिकन लॉलीपॉप। बाहेरचा लॉलीपॉप मसाला यूज न करता घरगुती लॉलीपॉप मसाला लावून आपण मस्त आज चिकन लॉलीपॉप बनवूया। बाहेर छान मस्त पाऊस पडतोय आणि छान चिकन लॉलीपॉप। उद्या तर गटारी आहे, गटारी आजपासूनच चालू करूया। उद्याची पण गटारीची रेसिपी मी तुमच्याकडे शेअर करणार आहे। तर हे आहेत चिकन लॉलीपॉप। हे बघा, हे असे असतात। 1 किलो आणलेले आहेत। तरी आहेत, मोठे पीस आहेत का हे मीडियम पीस आहेत। 1 किलो मध्ये 20 ते 22 पीस आलेले आहेत। त्याच्यासाठी मी बाहेरचा लॉलीपॉप मसाला यूज न करता घरगुती पद्धतीने तुम्हाला मी दाखवणार आहे। तर हा आहे डार्क सोया सॉस, हा आहे रेड चिली सॉस, थोडासा चवीसाठी शेजवान सॉस, तुमच्या आवडीनुसार टाका अथवा नका टाकू। आहे ग्रीन चिली सॉस, विनेगर, कॉर्नफ्लॉवर, मैदा, मीठ आणि आलं लसूण पेस्ट। चला तर मग आपण मॅरिनेशन करायला ठेवूया। त्याआधी आपण मसाला बनवून घेऊया। मी एक भांड घेतलेलं आहे, व्यवस्थित स्वच्छ भांड घेतलेलं आहे। तर त्याच्यामध्ये आपण टाकूया सगळ्यात पहिला कॉर्नफ्लॉवर। कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे लॉलीपॉप हे मस्त कुरकुरीत होतात, त्याच्यामुळे आपण आधी कॉर्नफ्लॉवर घेऊया। 1 किलो आहे, 1 किलो मध्ये 20 ते 22 पीस आलेले आहेत, त्याच्यासाठी आपल्याला 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घेऊया। हे बघा, 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि 2 चमचे मैदा घेतलेला आहे। 2 चमचे मैदा घेतलेला आहे। चवीनुसार मीठ, तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही मीठ घेऊ शकता। मीठ थोडं बेताचंच टाकायचं, कारण की हे जे डार्क सोया सॉस आहे, ग्रीन चिली सॉस आहे, त्याच्यामध्ये सुद्धा मीठ असतं। आलं लसणाची पेस्ट मी मोठे 2 चमचे घेतलेले आहे। मी आता विनेगर टाकते। हा मोठा चमचा आहे, तर मोठा चमचा न घेता मी अर्धा चमचा विनेगर टाकते। बघू शकता तुम्ही, फुल चमचा भरून नाही घेतला, मी अर्धा चमचा घेतलेला आहे विनेगर। आता टाकते मी रेड चिली सॉस। तुम्हाला किती तिखट हवं असेल तसं तुम्ही टाकता। मी 3 चमचे टाकलेला आहे रेड चिली सॉस। ग्रीन चिली सॉस तुमच्या चवीनुसार टाका, तिखट वगैरे कसं हवंय। मी 2 चमचे टाकते। ग्रीन चिली सॉस, डार्क सोया सॉस, छोटे स्पून 2 चमचे टाकलेला आहे मी। आणि शेजवान सॉस अगदी थोडासा तुमच्या चवीनुसार टाका। आणि हॉटेलमध्ये जसे लॉलीपॉप मिळतात तसे घरगुती लॉलीपॉपला सुद्धा मस्त छान छान रेड कलर येण्यासाठी आपण फूड कलर यूज करूया। अगदी थोडंसं टाकूया, जास्त रेड कलर येईल। आणि एक आपण अंड टाकूया। आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळं मिश्रण।
हे बघा आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। अगदी घरगुती मसाला यूज करून बाहेरच्या सारखा मस्त छान तयार झालेला आहे। आता मी त्याच्यामध्ये मस्त व्यवस्थित स्वच्छ धुतलेले मी लॉलीपॉप मिक्स करते। हाताने व्यवस्थित मिक्स करून लॉलीपॉपला मस्त लॉलीपॉप मसाला लावून घेते। चला आता 4-5 तास झालेले आहेत मॅरिनेट करून, तर आपण चिकन लॉलीपॉप मॅरिनेट करूया। तर हे बघा मस्त छान मॅरिनेट झालेले आहेत। असा मसाला लावून घ्यायचा तळायच्या आधी, आणि तेल जास्त तापून नाही द्यायचं। मी कढई घेतली, कढईत तेल टाकलेलं आहे। तेल जास्त जर तेल तापलं असेल तर आपले लॉलीपॉप हे करपू शकतात। मीडियम आचेवर मीडियम तेल तापल्यानंतरच हे लॉलीपॉप टाकायचे, म्हणजे ते छान शिजतीलही, छान कुरकुरीत सुद्धा होतील। तर चला मी आता लॉलीपॉप फ्राय करायला घेते। बघा असे हळूहळू सोडायचे। दुसरा टाकते। एकदम पटकन टाकून नाही द्यायचे, तर तुमच्या अंगावर तेल उडेल। गॅस बघा एकदम कमी ठेवलेला आहे, नंतर तो वाढवायचा आहे। हळूहळू करून सोडायचा आहे। भरपूर तापलेलं असेल तर आतून चिकन शिजणार नाही आणि फक्त वरतून तुमचं कव्हर आहे ते एकदम जळून जाईल आणि चिकन तुमचं कच्चं राहील। मंद आचेवर त्यांना कुरकुरीत शिजून देऊ दे, म्हणजे त्यांचं वरचं कव्हर सुद्धा छान कुरकुरीत लागेल, चिकन सुद्धा छान शिजेल आणि एकदम आपण 4 ते 5 तास मॅरिनेट केल्यामुळे चिकन सुद्धा सॉफ्ट होईल। तुम्हाला माझी चिकन लॉलीपॉपची रेसिपी कशी वाटली हे तुम्ही मला नक्की कमेंट करा। मी घरगुती मसाले वापरून चिकन लॉलीपॉप बनवलेला आहे, तर ज्यांना येत नसेल नक्की त्यांनी ट्राय करा। मी कसे मसाले वापरलेले आहेत ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मसाले टाकेन, कोणते कोणते वापरलेले आहेत ते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले ते मला नक्की कमेंट करा। हे असे वर खाली थोडे हलवून घेऊया आणि आता गॅस थोडासा वाढवूया। पण चिकन छान शिजलं जाईल। हे बघा तुम्ही दिसतंय का तुम्हाला, मस्त हॉटेल सारखे झालेत। हॉटेलमध्ये जाऊन खायची गरज नाही, मस्त घरी बनवा आणि भरपूर खा हॉटेल सारखे लॉलीपॉप।
आता आपले लॉलीपॉप होत आलेले आहेत रेडी. बस अजून 1-2 मिनिटं. रेडी आहेत. मी आता काढते. पण डिश मध्ये सर्व करायला घेऊया. ही आहे शेजवान चटणी, सलाड घेतलेला आहे, कोबी आणि हे छान सुंदर लॉलीपॉप. रेडी टू ईट. नक्की ट्राय करून बघा.